सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सकाळी देवाला पाय पडून माझ्या दिवसाची सुरुवात करत आहे. गणपती बाप्पा मोरया. देवाला तर पाय पडतेच आहे, पण त्याबरोबर माझा उपवास पण आहे आज सोमवारचा. नंतर मी चपाती बनवली. आई बाबा चपाती खाणार होते, सो चपाती बनवलेली आहे इकडे. मस्त फुगली की मजा येते चपाती बनवायला. आणि त्याच्यानंतर हे माझा सकाळचा नाश्ता होता. चहा, बाबांनी फ्रूट्स कापून दिलेले, बटाट्याचे वेफर होते, ॲपल होतं आणि बटाट्याच्या सळ्या. आणि बाबांनी मसाले दूध पण आणलं होतं माझ्यासाठी, तर हे मसाले दूध हे सगळं एवढं सगळं खाऊन मग मी निघालेली आहे माझ्या कॉलेजकडे जाण्यासाठी. ॲज युजल मला ट्रेन मिळाली, पण ही ट्रेन जी आहे ती मुलुंड आणि ठाण्यामध्ये खूप वेळ थांबली होती. सो जी ट्रेन पकडलेली त्याच्यापेक्षा 10 मिनटं पुढे गेले, म्हणजे मला थोडासा उशीर झाला. पण फॉर्च्युनेटली मी टायमावरच पोचले. इकडे 11 वाजले होते घाटकोपर स्टेशनला, तुम्ही बघू शकता. आणि नंतर हे मी मेट्रोमधून जाते. त्यानंतर हा मेट्रोमध्ये माझा नकरा टाईम, उभ्या राहून नकरा टाईम माझा चालू होतो. सो आपल्याला काही लागत नाही, आपण कुठे पण चालूच असतं. आणि नंतर मी एका हॉटेलमध्ये गेलेली, साईसागर हॉटेलमध्ये. तिकडून मी खिचडी मागवली, कारण आज मी काय बनवलं नव्हतं उपवासाचं. सो मी तिथून खिचडी घेतली. त्यानंतर हे माझं रिटर्न जर्नी आहे. आज मी 5 लेक्चर्स घेतले आणि नंतर मी आता रिटर्न चालली आहे माझ्या घराकडे यायला. ते इकडे तुम्ही बघू शकता की मुलुंड स्टेशन, कदाचित नाव किंवा मुलुंड स्टेशन येत होतं तेव्हा मी शूट करत होती. AC ट्रेन होती, ठाण्याला सीट मिळाली मला. आणि हे मी ठाकुर्ली स्टेशनला आली आहे, तर बघू शकता मंजुलिकाचा दरबार आज पूर्ण भरलेला आहे. आज आम्ही ते सोमवार नाही करणार. तर घरी येऊन उपवास असल्यामुळे मी पहिले देवाला पाया पडली. त्यानंतर मी जेवणाला सुरुवात केली, म्हणजे जेवायला, नॉट बनवायला, जेवायला सुरुवात केली. तर हे आमचं जेवण होतं आज. बटाटा वडा खाल्ला किती दिवस. आणि त्याच्यानंतर हे पातोळे आईने बनवले होते. भाजी आहे दुधीची आणि भात. थँक्स फॉर वॉचिंग.